जय श्री सर्वज्ञ सर्वांना। तर चला आपण ब्लाऊजची कटिंग तर मागच्या भागामध्ये बघितलेली आहे। आता त्या ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत। नेटचा ब्लाऊज आहे हा। चला या ठिकाणी बघा ब्लाऊजचा गळा खूप मोठा होता, त्यामुळे मी इथे असा शिलाई देऊन घेतलेली आहे। म्हणजे 5 इंचाचाच गळा आपल्याला रेडी पाहिजे आहे। तो 6-7 इंचापर्यंत होता, त्यामुळे मी याला एक शिलाई टाकून घेतलेली आहे। दोन्ही साइडला 2.5-2.5 इंच मोजला आणि शिलाई टाकून घेतली। तर बघा आता मी अस्तरवर असा गळा एक आखून घेतलेला आहे, कारण की मी कट नाही करून घेऊ शकत होते। खाली डिझाइन आहे, तो व्यवस्थित लावला गेला पाहिजे त्याच्यामुळे। तर आता या गळा आपल्याला व्यवस्थित यावा यासाठी अशा पिना लावून घ्यायच्या, म्हणजे आपला कपडा सरकणार नाही। खूप छान पद्धतीने फिनिशिंग येते पिना लावल्याच्या नंतर। तर हाताने तर आपण सरळ पकडतोच कपडा, पण तरीही पिना लावायच्या, कारण की फिनिशिंगनीच आपला ब्लाऊज सुंदर दिसतो। तर चला आता आपण जो गळा आखलेला आहे त्यावर टीप मारून घेऊया। खालच्या बोटाने मी खालची जी डिझाइन आहे म्हणजे मेन फॅब्रिकवरची, तर त्याला थोडंसं टच करून त्याची एक कुठपर्यंत आहे ती डिझाइन असा बोटाने त्याला हे करत अशी शिलाई टाकून घेते मी। म्हणजे बोटाने कळतंय मला खालची डिझाइन कुठपर्यंत आहे, त्यामुळे त्या साइडने मी सुई चालवतीये अशी। तर बघा आपण पलटी करून पण याला व्यवस्थित शेप देणार आहोत, कारण की डिझाइन ही बरोबर गळ्याला आली पाहिजे। बऱ्याचदा असं होतं की डिझाइन बाहेर राहते आणि गळा आपला आतल्या साइडने येतो, तसं व्हायला नको। तर आता बघा हे मी पलटी करून घेते आणि तुम्ही बघू शकता थोडंसं कॉर्नरला झालेलं आहे काही ठिकाणी। तर याला एकदम परफेक्ट शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला। तर बघा या ठिकाणी मी बघते गळा जास्त डीप झाला का, 6.25 इंचापर्यंत येतो आहे, तर ठीक आहे, कारण की त्यांना डीप नेक असला तरी काही प्रॉब्लेम नाही क्लायंटला। तर आता इथे एकदम शिलाईच्या कॉर्नरला आपण शिलाई टाकून घेऊ। आणि गळा मी ॲडजस्ट केलेला आहे, मोठा गळा होता तो, मी 5 इंचापर्यंत ॲडजस्ट केलेला आहे, त्याच्यामुळे मी इथे सरळ शिलाई टाकून घेते। मधली शिलाई माझी थोडीशी क्रॉस होते आपल्या अस्तरची, कारण की बाहेरून डिझाइन असल्यामुळे अंदाज येत नाही व्यवस्थित। तर बघा आता याच्या एकदम कडेला आपण असं व्यवस्थित शिलाई टाकून घेऊ आणि आता हा आपण कट करून घेऊ। स्लीवलेस ब्लाऊज आहे हा, तर स्लीव्ज तर लावायचं काम नाही आहे मला। तर आपण हेच व्यवस्थित जॉईन करून घेऊ। आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी शिलाई एकदम छान आपली डिझाइनच्या कॉर्नरला आलेली आहे। तर आता हे कट करून घेऊ। जास्त कपडा एक्स्ट्रा सोडायचा नाही आतला, म्हणजे शिलाईच्या आतून जो कपडा उरतो ना आपला तो, कारण की नेटचा ब्लाऊज आहे तर तो बाहेरून दिसेल कपडा ना, त्याच्यामुळे। तर बघा या ठिकाणी असे छोटे कट्स देऊन ठेवू आपण। कट्स देऊन घेऊ ब्लाऊजला, म्हणजे जेणेकरून ब्लाऊज खेचला जाणार नाही आणि पलटी एकदम व्यवस्थित होईल छान पद्धतीने। याला आता दाबटीप टाकून घेऊ। दाबटीप टाकल्याने बाहेरच्या साईडला खूप छान फिनिशिंग येते ब्लाऊजला। तुम्ही नक्की ट्राय करू शकता। वेळ वाचवण्यासाठी वरून शिलाई कधीही टाकायची नाही। छोटे पॉइंट्स असतात, पण त्यामुळे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग वाढते। तर कंटिन्यू स्लीव्ज असेल किंवा गळे असतील त्यांना व्यवस्थित दाबटीप टाकायची। अशी व्यवस्थित दाबटीप टाकून घ्यायची। या ठिकाणी पूर्ण गळ्याला दाबटीप टाकून घेते मी। तुम्ही बघू शकता आता 11ला 10 मिनिटं फक्त बाकी आहेत। मला कस्टमरला ब्लाऊज अर्जंट द्यायचा होता। मी 2 दिवस गावाकडे असल्यामुळे माझे ब्लाऊज झाले नाहीत आणि त्यांना फिरायला जायचं आहे। पावसाचं वातावरण आहे एकदम छान, तर त्यांना लवकरच ब्लाऊज पाहिजे होता हा 12 वाजेपर्यंत। तर बघूया ब्लाऊज होतो की नाही। मी असं म्हणजे वेळ बघून तर नाही शिवत कधी ब्लाऊज एवढ्या वेळात तेवढ्या वेळात, पण मग आता सहज बघितलं। तर बघा तुम्हाला जरी या ठिकाणी कपडा सरकत वगैरे असेल तर तुम्ही पिना लावून घेऊ शकता, पण मी या ठिकाणी हातानेच व्यवस्थित करत आहे कपड्याला, तर मी पिना नाही लावत। बऱ्याच ठिकाणी याला मिरर वगैरे आहे, मी काही काढलेले आहेत, पण मग डिझाइनच्या मधले पण मिरर काढले गेले तर ब्लाऊज व्यवस्थित पण नाही दिसत। त्याच्यामुळे फक्त ज्या ठिकाणाहून सुई चालणार आहे त्या ठिकाणचे मिरर मी काढते। थोडंसं साईडला असेल तर त्याला अवॉइडच करते, कारण की जर सुई खाली आला एखादा मिरर
तर सुईचं टोक जातं आणि मग कपडा खेचल्यासारखा होतो. कपडा या ठिकाणी व्यवस्थित, कारण की नेटचा कपडा आहे, खेचल्या जातो, त्याच्यामुळे व्यवस्थित याला हाताने कपडा सरळ कर शिलाई टाकायची. तर आता बघा मी फ्रंट पार्ट व्यवस्थित जॉईन केला आहे. आता जे प्रिन्स कटचे साईडचे भाग असतात ते आपण जॉईन करून घेऊया. तर या ठिकाणी जो मेन फॅब्रिक आहे तो कट न करता असाच ठेवायचा, कारण की डिझाईन आपली जेवढी घेता येईल तेवढी आपण कपड्यामध्ये या ठिकाणी घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने जवळ ठेवायचा आणि याला एक शिलाई टाकून घ्यायची. याला खाली गोटापट्टी आलेली आहे, पण स्लीवलेस ब्लाऊज असल्यामुळे कस्टमरला ती नको आहे. तर बघा या ठिकाणी हाताने व्यवस्थित कपडा करत जेवढी येईल तेवढी डिझाईन आपल्याला घ्यायची आहे, कारण की फ्रंट साईडला घेते आहे मी, तर छान दिसेल. नेटचा ब्लाऊज आहे, सॉरी नेटची साडी पण नेटचीच आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित याला सरळ सरळ शिवून घेऊ. दुसऱ्याही साईडने मी असं शिवते. बघा कपडा वरूनच आपल्याला ट्रान्सपरंट कपडा आहे लगेच दिसतो. मी उलटा नाही करून शिवत, कारण की आता बघा ट्रान्सपरंट कपडा आहे आणि मिरर पण आहेत. जर कपडा उलटा ठेवला तर कदाचित एखादा मिरर येईल सुई खाली. बघा असं याला छान सगळ्या साईडनी कपडा व्यवस्थित हाताने करत आपल्याला शिलाई द्यायची आहे. बघा या ठिकाणी मी व्यवस्थित शिवून घेते असं. आता आपण जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो कट करून घेऊया. अशा पद्धतीने मी सगळा फॅब्रिक या ठिकाणी कट करून घेत आहे एक्स्ट्राचा. चला या ठिकाणी सगळीकडचा एक्स्ट्रा फॅब्रिक मी कट केलेला आहे. आता बघा आपण साईड पार्ट जोडूया. ज्या साईडनी कट केला त्या साईडनी तसाच सरळ भागावर सरळ भाग ठेवून आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित जॉईन करून घ्यायचा आहे. बघा पॉईंटवर पॉईंट आले पाहिजे, त्यावेळेसच आपला कप खूप छान येतो प्रिन्सेस कटचा. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजची याच म्हणजे सेम ब्लाऊजची कटिंग सांगितलेली आहे प्रिन्सेस कट. व्हिडिओ बघितलेला नसेल तर बघून घ्या. तर बघा अशा पद्धतीने जर जॉईन केला तर खूप छान कप येतो आपला. व्यवस्थित कटिंग केली, व्यवस्थित स्टिचिंग केली ना तर कपही खूप छान येतो. अगदी आपण जसे रेग्युलर पॅड यूज करतो ना ब्लाऊजला, बाहेरून विकत कप आणतो ना, तसाच एकदम छान कप येतो. आणि नेटच्या ब्लाऊजला तर खूप छान व्यवस्थित टक्स जर घेतले, कारण की नेटच्या ब्लाऊजला सहसा बॅक हुक असतात, त्याच्यामुळे समोरचा जो टक्स आहे तो व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे. तर चला दुसराही भाग आपण व्यवस्थित जोडून घेऊ. पार्ट कोणताही खेचायचा नाही आहे, सरळ सरळ शिलाई टाकायच्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता दोन्ही साईडचे कप किती सुंदर आलेले आहेत या ठिकाणी. आणि गळाही आपला एकदम फिनिशिंगमध्ये या ठिकाणी रेडी झालेला आहे. तर बघा असा एकदम सिंपल पद्धतीने हा प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करायलाही सोपा आहे आणि शिवायलाही खूप सोपा आहे. आता आपण या ठिकाणी बॅक पार्ट रेडी करून घेऊया. आपण ब्लाऊजला जी डिझाईन आली होती ती समोरच्या भागासाठी वापरली, त्याच्यामुळे बॅकला आपल्याकडे जास्त डिझाईन नाही आहे. तर इथे ही दोन छोटे छोटे फ्लावर आहे. तर मी हाच विचार करत होते की हे फ्लावर आपले वेस्ट न जाता ब्लाऊजमध्ये कुठेतरी बॅक साईडला ॲडजस्ट करता यावे. त्याच्यामुळे बघा या ठिकाणी मला कपड्याला थोडंसं ॲडजस्ट करावं लागत आहे. पण मग आता एवढी सुंदर छोटे छोटे फ्लावर आहे तर ते आपलं वेस्ट जायला नको, त्याच्यामुळे व्यवस्थित ॲडजस्ट करून आता ह्या दोन छोट्या छोट्या पट्ट्या आहेत वरच्या त्या मला काढून घ्यावं लागेल, कारण की ती गोटापट्टीमधल्या तेवढ्या एक्स्ट्रा आहेत. तर बघा इथे आर्महोलच्या भागाजवळ माझे ते ॲडजस्ट होऊन गेले फ्लावर, हे मी काढून घेते. कच्ची शिलाई आहे, त्याला इझी निघून जातं. ते छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या ब्लाऊजला खूप सुंदर लुक देऊन जातात आपल्या. तर बघू शकता या ठिकाणी मी काढून घेतलं. याची कटिंग करून घेऊया. तर चला आपण बॅक पार्ट जोडून घेऊ. एक पार्ट साईडला करून घ्यायचा आणि तुम्ही याला पिनाही म्हणजे लावून घेऊ शकता जर नवीन असाल तर. आणि नेटचा कपडा
अस्तर तुम्ही खालीही ठेवलं तर तुम्हाला लगेच दिसतं, म्हणजे ट्रान्सपरंट कपडा असतो तर बघा इथे 1/2 इंचाच्या अंतरावर मार्जिन सोडत आपल्याला अशी सरळ शिलाई टाकून घ्यायची आहे। आपण डीप नेक घेतलेला आहे गोल, तर अशा पद्धतीने सरळ अर्धा इंचाची आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। कुठेही कमी जास्त नाही होऊ द्यायचं, ब्लाऊजला फिनिशिंग छान येते मग। आणि ब्लाऊज कंपल्सरी प्रेस करूनच वापरायचा, ब्लाऊज अस्तर प्रेस करूनच वापरायचा। अस्तर जर कडक असेल तर ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते। तुम्ही एक वेळ शिवताना नका करू, पण ब्लाऊज शिवायच्या आधी नक्की अस्तरला प्रेस करून घ्या। मी खालच्या साईडलाही अर्धा इंचाच्या मार्जिनवर शिलाई टाकून घेतलेली आहे। आणि बघा आता हा स्लीवलेस ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला आर्महोलच्या भागाला पण शिलाई टाकायची आहे, तर त्या अगोदर मी या ठिकाणी जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करून घेते, जेणेकरून तो बाहेर दिसणार नाही नेटमधून। तर बघा मी समोरच्या साईडला नाही टाकली आर्महोलच्या भागाला शिलाई, कारण की कसं आहे की समोरचे जे आपल्याला टक्स द्यायचे असतात प्रिन्सेस कटचे, त्या ठिकाणी ते टक्स बाहेरून दिसतात आणि मला ते नाही आवडत। ब्लाऊजला जर छान फिनिशिंगमध्ये आपण शिवला तर ते क्लायंट आपल्याकडे रिटर्न येतात, म्हणजे आपल्याला क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरच कधीही फोकस करायचा आहे। 7-8 कस्टमरचे एक ब्लाऊजपेक्षा जर एकाच कस्टमरचे 6-7-8 ब्लाऊज असे येत असतील आपल्याकडे, तर याचा अर्थ असा असतो की आपल्या कामाची क्वालिटी छान आहे। जर कस्टमर आपल्याकडे रिपीट येत आहेत बिना कंप्लेंटचे, तर बघा या ठिकाणी आर्महोलला मी 1/2 इंचावर शिलाई टाकून त्याला कट टाकून घेतलेले आहेत। आणि हा ब्लाऊज आपण असा पलटी करून घेऊया आणि याला वरतून आपण शिलाई टाकून घेऊ। तर एकदा जर कस्टमरला आपले ब्लाऊज व्यवस्थित आवडले, परफेक्ट बसले, फिनिशिंग आवडली, तर आपला कस्टमर कुठेही जात नाही। शिलाई थोडीशी जास्त जरी असली आपली, तरी पण त्यांनी जरी ट्राय जरी केला एखादा ब्लाऊज बाहेर टाकायचा, तर त्यांना ती फिनिशिंग आवडत नाही, तर ते रिपीट आपल्याकडेच येतात। माझा तर हाच अनुभव आहे की खूप सगळ्या बायांचे एक ब्लाऊज शिवल्यापेक्षा, आणि शिलाईसाठी जर कोणी आर्ग्युमेंट करत असेल तर तुम्ही त्यांना बोलू शकता तुमची फिनिशिंग छान असेल तर, की एक ब्लाऊज तुम्ही देऊन बघा, तुम्हाला जर परफेक्ट बसला तर मग नंतरच दुसरे। आणि कधीही असंच करायचं। बघा या ठिकाणी मी आर्महोलला जर पलटी करून घेतलेला आहे तर अर्ध्या इंचावर टीप टाकत आहे। अर्ध्या इंचावर का बरं, तर समोरच्या आर्महोलला आपल्याला गोटापट्टी अशी द्यायची आहेत, म्हणजे गोटच्या जागी आपण जशी पट्टी फोल्ड करतो तशी पट्टी, तर तिला आपली अशी शिलाई येणार आहेत म्हणून। तर चला या ठिकाणी बॅक टक्स टाकून घेऊ। हो, तर मी म्हणत होते की विसरले मी, सॉरी। तर बघा कस्टमरला जर आपली क्वालिटी आवडली तर कस्टमर कुठेही जात नाही, शिलाई ही व्यवस्थित भेटते आपल्या कामाची क्वालिटी छान असेल तर। दोन्ही ब्लाऊज बघा मी या ठिकाणी दोन्ही भाग रेडी करून घेते। आता आपल्याला या साईडला हुक आणि आयपट्टी जोडायची आहे, तर अशा छोट्या छोट्या पट्ट्या करून घ्यायच्या हुक आणि आयच्या। बॅक साईडच्या ब्लाऊजचा हा खूप छान प्लस पॉईंट आहे की फ्रंटला आपल्याला 5-6 हुक जॉईन करावं लागतात, तर बॅकला फक्त 2 हुक, 2 किंवा 3 हुक जरी असेल तरी जास्तीत जास्त 3 किंवा 4 हुक असतात बॅक साईडला। तर बघा ही मी हुकची पट्टी जॉईन करून घेतली आहे, 1.5 इंचाची पट्टी घेतली आहे, खालच्या साईडला पट्टी ठेवली आणि वरच्या साईडला अशी फोल्ड करून घेतली। आणि हिला आपण अशी मध्यावरून एक टीप देऊन घेऊ, मग याच्यावर आपल्याला आय करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी अशी टीप मारून घेते बघा। तर आता आपण ह्या साईडला हुकची पट्टी लावून घेऊ। हुकची पट्टी आपल्याला सरळ बाजूनी ठेवायची आहे आणि आतल्या साईडला फोल्ड करून द्यायची आहे, अशा पद्धतीने। हे बघा वरती थोडासा 1/2 इंचाचा कपडा सोडायचा आहे आपल्याला, फोल्ड करायसाठी लागतो तो। त्याला दाब टीप टाकून घेऊया आपण।
आता हा कपडा आपण आतल्या साईडला फोल्ड करून घेऊ, एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करून घेऊ. बघा असं छान फोल्ड करून घ्यायचा आहे हा कपडा आपल्याला आतल्या साईडला, आणि याला वरून एक शिलाई टाकून घेऊ. हुक आणि आईची पट्टी आपली रेडी आहे. बघू शकता या ठिकाणी दोन्ही पट्ट्या आपल्या रेडी आहेत. आता आपण ब्लाऊज बॅक पार्ट रेडी झाल्यासारखाच आहे. तर आता शोल्डर जोडून घेऊ आपण. याला आपण जवळजवळ 3 हुक, तशा तर 2च लागतात, पण त्या ओढल्या जातात, त्याच्यामुळे आपण 3 हुक म्हणजे पट्टी आपली एकदम छान बसते. बॅक साईडला ओढल्या जाणार नाही ना त्याच्यामुळे. तर चला आता आपण या साईडला खालच्या साईडला पण पट्टी लावायची बाकी आहे. आर्महोलच्या साईडला पण पट्ट्या लावायच्या बाकी आहेत. तर त्या पट्ट्या या ठिकाणी मी जवळपास 1.5-2 इंचाचा कपडा घेतलेला आहे. 2 तुकडे आहेत हे. तर या ठिकाणी सरळ रेषा ओढून आपल्याला कपडे जॉईन करून घ्यायचे आहेत दोन्ही पण. तर चला या पट्ट्यांना आपण कट करून घेऊया. आता ह्यांना जोडून घेऊ. आपल्याला थोडी मोठी पट्टी पाहिजे आहे. या छोट्या छोट्या 2 पट्ट्या आहेत. तर बघा याला असा एक छोटासा फोल्ड करून घेऊ आपण, जेणेकरून जोडताना आपल्याला दुसऱ्या साईडने फोल्ड करता येईल. तर बघा एका साईडने मी अशी छोटीशी टीप टाकून घेतलेली आहे, कपडा फोल्ड करून थोडासा. तर आता हा कपडा आपण जॉईन करून घेऊ. व्हिडिओ बनवताना आणि म्हणजे स्टिचिंग करताना मी पण तुम्हाला खूप छान छान टिप्स देत असते. तर बघा आता आपण फ्रंट पार्टला ज्यावेळेस कटिंग केली होती त्यावेळेस हा टक्स थोडासा खाली घेतले होते, दोन्ही पण अर्धा इंच. तर छोट्या छोट्या प्लेट द्यायच्या या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपला टक्स येतो त्या ठिकाणी, आणि जो मध्यम भाग पण येतो आपल्या प्रिन्सेस कटचा त्या ठिकाणी पण. तुम्ही बघू शकता मी किती छोटी प्लेट घेतलेली आहे या ठिकाणी. तर तुम्ही पण अशी छोटी प्लेट घ्यायची. त्याने काय होईल की पट्टी ओढल्या जाणार नाही आणि तुरपाई केल्यानंतर खूप छान फिनिशिंग मध्ये दिसेल. तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला टिप देऊन घ्यायच्या आहेत दोन्ही पण साईडला, दोन्ही पण टक्सवर. आणि हा जो मध्य भाग आहे याच्यावर पण एक छोटीशी टक्स द्यायची आहे. व्यवस्थित भाग जोडायचा आहे जेणेकरून आपला फिनिशिंग मध्ये दिसेल भाग. ब्लाऊज शिवताना कधीही थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण ब्लाऊज खूप छान आपल्याकडून शिवला गेलेला पाहिजे. कारण की कस्टमरचे ब्लाऊज ज्या असतात तर ते सणावाराचे ब्लाऊज असतात, कोणी बर्थडेसाठी घेतलेला असता. खूप हौशीने त्यांनी त्या साड्या घेतलेल्या असतात, शॉपिंग केलेली असते, आणि ब्लाऊजमुळे साडीचा लुक खूप छान उठून दिसतो. त्याच्यामुळे ब्लाऊज शिवताना कोणताही हलगर्जीपणा नको व्हायला. ब्लाऊज एकदम परफेक्ट शिवता आला पाहिजे. तर चला या ठिकाणी मी टिप टाकून घेतलेली आहे. आता आपण दाब टिप पण टाकली मी. आता आपण याला फोल्ड करून घेऊ. तर याला आपल्याला जास्त छोटी टिप टाकायची नाहीये, आपण नंतर तुरपाई करून घेऊ. 5 नंबरची टिप तुम्ही टाकू शकता. सरळ सरळ एक टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा आता किती छान आपला हा भाग दिसतो आहे. मध्ये आपण थोडासा टक्स घेतला होता, तर गळा पण खूप छान फिनिशिंग मध्ये आलेला आहे. तर चला आता आपण शोल्डर जोडून घेऊया. तर ज्यावेळेस आपण शोल्डर जोडतो त्यावेळेस जर तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन असेल तर तुम्ही सरळ सरळ शोल्डर जोडून घ्या. पण जर नसेल तर मी ज्या पद्धतीने दाखवत आहे अशा पद्धतीने शोल्डर जॉईन करा. एकदम एक पॉइंटवरच टिप द्यायची आहे, सरळ सरळ ब्लाऊज ठेवून, आणि नंतर त्याला 1/2 इंचाची टिप द्यायची आहे. तर बघा आता आपल्याला जे
समोरच्या भागाचे आर्म होलची साईड आहे, त्यासाठी जे आपण स्लीवलेस ब्लाऊज घेणार आहोत तर साईडला आपण बघा पलटी केलेले नव्हतं टकच्या ठिकाणी, तर त्या साईडला आपण पट्ट्या लावून घेऊ. सॉरी माझ्या लक्षात नाही आलं, शोल्डर जोडायच्या अगोदर हे आपल्याला करून घ्यायचं आहे. तर 1-1 इंचाच्या किंवा पाव इंचाच्या 2-3 पट्ट्या आपण या ठिकाणी काढून घेऊया. माझ्याकडे एवढा एक्स्ट्रा फॅब्रिक नाही आहे, तर मी या पद्धतीने जॉईन करून घेते पट्ट्या. सरळ सरळ कट करून घ्यायच्या 1-1 पाऊण इंचाच्या पट्ट्या आणि त्याला जोडून घ्यायच्या. पट्ट्या जास्त मोठ्या घ्यायच्या नाहीत. आपण जसं गोटच्या जागी पट्टी लावतो सेम तीच पट्टी आपल्याला आर्म होलच्या साईडला लावायची आहे, कारण की पट्टीने टक झाकल्या जातात आणि फिनिशिंग पण खूप छान येते. हे बघा अशा पद्धतीने पट्ट्या जोडून घ्यायच्या. 3 पट्ट्या आपल्या 2 आर्म होलला सफिशियंट आहेत. लांबाल्या पट्ट्या आहेत त्या, एवढाल्या पण नसत्या लागल्या, पण गोलाकार आकार आहे त्याला आपल्याला प्लेट्स द्यावा लागतील पट्ट्यांना, त्याच्यामुळे. तर बघा अशा पद्धतीने हे ठेवायचा कपडा. मी शोल्डर मोजून घेतलेला आहे कुठपर्यंत येतं तर, आणि इथे एक खून करून पट्टी ठेवून घेते आणि याला अशा पद्धतीने प्लेट द्यायच्या आहेत. तुम्हाला छोट्या छोट्या प्लेट टाकायच्या आहेत, जास्त मोठ्या टाकायच्या नाही, नाहीतर त्या नेटमधून बाहेर दिसतील. तर सरळ गोल भागाला आपल्याला प्लेट टाकत हा भाग कंप्लीट करायचा आहे. प्लेट टाकल्याच्या नंतर आपण दाबटीप टाकून घेणार आहोत. दाबटीप गळ्याला असो किंवा आर्म होलला कोणत्याही भागाला असो, दाबटीप बिलकुल विसरायची नाहीये, कारण की दाबटीपमुळेच आपल्या ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येते. तर या ठिकाणी अशी कट्स देऊन घ्यायचे, जसे आपण गोटला करतो ना सेम तसंच, फक्त आपला गोटसाठी पट्टी बाहेरून असते, तर ही पट्टी आपण आतल्या साईडला फोल्ड करणार आहोत. तुमच्याकडे जर फॅब्रिक एक्स्ट्रा असेल तर तुम्ही मागच्या पुढच्या भागाला, दोन्ही भागाला या ठिकाणी असं करू शकता, पण मला मागच्या भागाला पलटी करायलाच आवडते. तर याही भागाला आपण असं लावून घेऊया. ब्लाऊज दिसायला खूप सिंपल वाटतो, पण छोट्या छोट्या टिप्स असतात ज्यामुळे आपला ब्लाऊज सुंदर बनतो, तर त्याकडे पण दुर्लक्ष नाही करायचं. हे बघा किती छान फिनिशिंग मध्ये आपला ब्लाऊज दिसत आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. हे बघा परत एक दुसरी पण पट्टी मी तुम्हाला लावून दाखवते. तुम्ही अशी पट्टी गळ्याला पण लावू शकता, गळ्याला पण खूप छान दिसते ही पट्टी, आणि नवीन तर सगळ्यांसाठी एकदम बेस्ट आहे, कारण की नवीन मुलींना गोट जमत नाही, तर त्या ब्लाऊजची फिनिशिंग खराब होऊन जाते. शिवतात एकदम व्यवस्थित, पण गोट जमला नाही म्हणून ते ब्लाऊज व्यवस्थित नाही दिसत. तर त्यांनी पण जरी अशा पट्टीचा यूज केला तर त्यांचं ब्लाऊजही फिनिशिंग मध्ये दिसेल. गोट शिकेपर्यंत ते आपण पट्टीचा यूज करू शकतात, पण प्रॉब्लेम हा आहे की पट्टीला तुरपाई करावं लागते. जर धागा एकदम मॅचिंग असेल, कपड्याच्या वर काही दिसत नसेल धागा, तर तुम्ही विदाउट याचं पण ठेवू शकता तुरपाईचं, पण नाही छान दिसत धागा, त्यामुळे तुरपाई करावं लागते गळ्याच्या साईडला जर आपण असं केलं तर. बरेच टेलर लोक गोटच्या ऐवजी पट्टीचा वापर करतात. मला पण पट्टी छान आवडते, पण मग बिना तुरपाईची पट्टी व्यवस्थित नाही दिसत, त्याच्यामुळे मी जास्त यूज नाही करत. तुम्ही ओव्हरलॉक हात शिलाईच्या जागी 2 टिपा पण टाकून घेऊ शकता. एक गळ्याच्या एकदम जवळ टाकायची आणि एक थोडीशी साईडला, म्हणजे ते गोट सारखं पण दिसतं.
आणि जर तुम्हाला गळ्याला लेस लावायची असेल तर तुम्हाला गरज नाहीये त्याची. आता बघा, एक शोल्डर जोडताना तुम्ही बघितला, तुमच्या लक्षात आलं असेल, एका पॉइंटवर सरळ शिलाई टाकून घ्यायची आणि मग आपला जो मेन फॅब्रिक आहे तो सरळ सरळ करून, जसं आपण रेग्युलर शोल्डर जोडतो तसं रेग्युलर शोल्डर जोडून घ्यायचं. तर ह्याने काय होते, आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते. ज्यांच्याकडे ओव्हरलॉकची मशीन नसेल त्यांना पण काही प्रॉब्लेम नाही येत. तर दुसरेही शोल्डर एकदा बघा मी कसं जॉईन करते ते. पहिले सरळ सरळ शोल्डर जॉईन करून घ्यायचं, सरळ कपड्यावर सरळ कपडा ठेवून. बघा किती छान पद्धतीने आपले वर धागेही दिसत नाही. साईडला तर मी ओव्हरलॉक करते आणि शोल्डरला पण मी ओव्हरलॉक करते, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी असं जोडलं आहे शोल्डर. आता या साईडला जर आपण गळ्याला गोट दिलेला असता तर असं शोल्डर आपल्याला जोडायला प्रॉब्लेम येतो, कारण की ते गळ्याजवळ ना खूप क्लायंटला काचतं ते ब्लाऊज. गोट असल्याच्या नंतर असं शोल्डर नाही जोडायचं. तर चला आता फिटिंग करायची पद्धत दाखवते तुम्हाला, किती छान आहे. तर ब्लाऊज असा समोरच्या पार्टचा मध्य काढून मागच्या जी भागाची आयपट्टी आहे ती आयपट्टी सोडून अशा पिना लावून घ्यायच्या आणि आपली जी फिटिंग आहे मापाची ती फिटिंग टाकायची या ठिकाणी. तर माझी फिटिंग 5.7 आहे, तर मी ती टाकून घेते या ठिकाणी. फिटिंग आपली सरळ आली पाहिजे. आता बघा, आपल्याला चेस्ट 8 ची फिटिंग आहे आपली, म्हणजे 32 आहे. 32चा चौथा भाग 8 होतो, तर 8 टाकून घेऊ या ठिकाणी. बघा आपली फिटिंगची रेषा किती छान सरळ आलेली आहे. दुसऱ्याही साईडला आपल्याला सेम अशीच फिटिंग करायची आहे. सॉरी, स्टँडवरून मोबाईल थोडासा खाली घसरला होता. जो आपला एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा, जो खूपच एक्स्ट्रा असेल तो. आणि सरळ सरळ बघा, आपली फिटिंग कुठेही मागे पुढे झालेली नाहीये. तुम्ही बघू शकता किती छान फिटिंग आलेली आहे. मी ब्लाऊज तुम्हाला सरळही करून दाखवते. या ब्लाऊजला अजून आपल्याला ओव्हरलॉक करायचा बाकी आहे. हुक, आय बटन पट्टी, ब्लाऊजला पण नॉट लावायचे बाकी आहेत. दीड इंच जरी माया ठेवली साईडला तरी बस झालं मार्जिन. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे आपला मागे पुढे दिसणारा तो कट करून घ्यायचा. तो फिनिशिंग मध्ये व्यवस्थित नाही दिसत. दुसऱ्याही साईडला सेम फिटिंग करून घ्यायची आहे. चेस्ट 32 आहे, तर 32चा चौथा भाग 8 घ्यायचा या ठिकाणी. आणि कंबर 5.7 आहे, तर कंबर जेवढ्याची तेवढी टाकून घ्यायची. कंबर 27 आहे, त्याच्यामुळे मी 5.7 घेते आहे कमरेचा पण चौथा भाग. दोन्ही साईडला फिटिंग करताना मी पिना लावून घेतलेले आहेत, जेणेकरून भाग मागे पुढे होणार नाही आणि फिटिंग आपली व्यवस्थित केली जाईल म्हणून. तर बघा, मी सरळ सरळ शिलाई टाकून घेते या ठिकाणी. तर चला, फायनली ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. याला मी नॉट नंतर लावून घेते. फिटिंगच्या आपल्याला सरळ सरळ 3 शिलाई टाकून घ्यायच्या आहे. तिरप्या वगैरे इकडे तिकडे शिलाई, ह्या शिलाईवर ती शिलाई अशी टाकायची नाही. एकदम छान अर्धापेक्षाही थोडासा कमी 4 पॉइंट अशा अंतरावर आपल्याला 3ही शिलाई टाकून घ्यायच्या आहे. दोन्ही बाजूनी 3-3 शिलाई टाकायच्या. कस्टमरला जर ब्लाऊज टाईट झाला तर त्यांना
शिलाई काढायला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे या पद्धतीने आपण शिलाई टाकायच्या आहेत। तर चला ब्लाऊज सरळ करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती सुंदर ब्लाऊज दिसत आहे। अजून याला प्रेस पण बाकी आहे। तर बघा मी तुम्हाला या ठिकाणी पिन लावून दाखवते किती छान आपली फिनिशिंग आली आहे। ब्लाऊजला कप पण खूप सुंदर आलेले आहेत। आता जवळपास 12 वाजायला आलेले आहेत, पण अजून मला 15-20 मिनिटं जाईलच ह्यामध्ये तुरपाई करायला, हुक बटन पट्टी करायला, नॉट लावायला म्हणून। तर बघा ब्लाऊजची कटिंग मागच्या व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास। या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केला तर अजिबात प्रिन्सेस कट ब्लाऊजचा कप दबल्या जाणार नाही। व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अजून जे पुढचे व्हिडिओ टाकील तर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत येईल व्हिडिओ टाकल्यानंतर। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।